सध्या शाळा सुरू झालेली आहे. शाळेचा टिफिन असेल किंवा ऑफिसचा डबा असेल, त्याचबरोबर जेवणासाठी बनवत असाल किंवा पाहुणे आल्यावर बनवत असाल, केव्हाही तुम्ही अशा पद्धतीची चमचमीत मूग आणि बटाट्याची भाजी बनवू शकता. अगदी कोणतंही वाटण न करता छान अशी चमचमीत आपण ही भाजी तयार केली. त्याचबरोबर अगदी झटपट बनवून तयार होते. 10 ते 15 मिनटामध्ये बनवून तयार होणारी ही भाजी आपण रोजची भाजी परंतु थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. त्याचबरोबर अगदी छान अशी चवीला तयार होणारी ही भाजी अगदी कमी वेळामध्ये अवघ्या 10 ते 15 मिनटामध्ये बनवून तयार होते. त्यामुळे केव्हाही तुम्ही ही भाजी झटपट बनवून तयार करू शकता. रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा, जेणेकरून तुम्हाला खूप साऱ्या टिप्स माहीत होतील आणि तुमची रेसिपी देखील पहिल्याच प्रयत्नामध्ये अशी तयार होईल. नमस्कार, मी कविता, कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण चमचमीत मूग बटाटा भाजी तयार करणार आहोत. त्यासाठी मी रात्रीच 1 वाटी मूग रात्रभरासाठी भिजत पाण्यामध्ये ठेवले होते. तुम्हाला जर मोड आलेले आवडत असाल तर तुम्ही मोड आणलेले मूग देखील या ठिकाणी वापरू शकता. या ठिकाणी एक मोठ्या साईजचा बटाटा साल काढून छान असा बारीक चिरून तो पाण्यामध्ये ठेवलेला आहे. त्यानंतर आपण यासाठी 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले होते. आता कढईमध्ये आपण तेल टाकणार आहोत. आता तुम्हाला यामध्ये जर जास्त तर्रीची भाजी आवडत असेल तर तुम्ही थोडी जास्त तेलाचा यूज करू शकता, परंतु मी अगदी कमी तेलकट ही भाजी करणार आहे, त्यामुळे मी जास्त तेल वापरलेलं नाही. त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. त्यानंतर जिरं देखील छान असं फुललं की आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे. त्यानंतर कढीपत्त्याची 10 ते 12 पानं टाकलेली आहे. सर्व जिन्नस आपण तेलामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून दिलेले आहे. या ठिकाणी गॅसचा फ्लेम आपण मीडियम केलेला आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला कांदा छान असा लालसर रंगावर तळून घ्यायचा आहे. आता यामध्येच एक पिकलेला टोमॅटो टाकलेला आहे, थोडासा चॉप करून टाकलेला आहे. तुम्ही हवं तर कट करून देखील यामध्ये वापरू शकता. या ठिकाणी टोमॅटो वापरताना शक्यतो पिकलेलाच वापरा, जेणेकरून आपली ग्रेव्ही देखील आंबट लागत नाही. आता या ठिकाणी कांदा आणि टोमॅटो छान असं आपल्याला पटकन शिजले जावं, परतले जावं, यासाठी आपण यामध्ये अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकणार आहोत. या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवलेला आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान असं परतवून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. साधारणतः 5 मिनिटांमध्ये व्यवस्थित असा टोमॅटो यामध्ये सॉफ्ट होतो. टोमॅटो छान शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करणार आहोत. या ठिकाणी 1 चमचा आपण बेडगी मिरची पावडर घेत आहोत, जेणेकरून छान असा रंग आपल्या या भाजीला येईल. यासाठी साधारणतः 1 ते 1.25 चमचा एवढी मी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर हा मसाला घेतलेला आहे. आता तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही आणखीन गरम मसाला या ठिकाणी यूज करू शकता, परंतु या ठिकाणी मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि छान असा हा सर्व मसाला मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून आपण जेव्हा पाणी टाकून हा मसाला शिजवू तेव्हा मसाला व्यवस्थित असा शिजले जातो. आता यामध्ये मी साधारणतः अर्धा कप एवढं पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. तुम्ही हवं तर आणखीन दुसरेही मसाले यामध्ये ॲड करू शकता. टोमॅटो छान असा शिजल्यानंतर आपण चमचेच्या साहाय्याने तो व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेला आहे. हलकासा मॅश देखील करून घेतलेला आहे. हे पहा, कांदा देखील छान असा आपला परतून तयार झालेला आहे. साधारणतः 6 ते 7 मिनटं मला या ठिकाणी लागलेली आहे. यामध्ये आपण टाकणार आहोत पाव चमचा हळद. आता या ठिकाणी तुम्ही आणखीन कोणकोणते मसाले ॲड करायचे हे तुमच्यावर डिपेंड आहे, परंतु आपण या ठिकाणी फक्त कांदा लसूण मसाला आणि लाल मिर्च पावडरच वापरणार आहोत. त्यानंतर आपण या ठिकाणी 1 ते 1.5 चमचा एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पिठामुळे छान अशी बाइंडिंग ग्रेव्हीला येते, त्यासाठी आपण यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे. गॅसचा फ्लेम हा लो करायचा आणि लो फ्लेमवर व्यवस्थित असं आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आपल्याला या तेलामध्ये छान असं बेसन पीठ अशा पद्धतीने व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. साधारणतः 3 ते 4 मिनिटांमध्ये बेसन पीठ आपल्या तेलामध्ये अगदी व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे. आता यामध्ये आपण मिक्स करून घेतलेला जो मसाला आहे तो यामध्ये ॲड करणार आहोत. आता या वाटीमध्ये पुन्हा थोडंसं पाणी टाकून मी हे पाणी कढईमध्ये टाकणार आहे. हे पहा, मसाला यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला मसाला अगदी व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. अगदी थोडंसं पाणी मी या ठिकाणी पुन्हा एकदा वापरलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. हे पहा, साधारणतः 2 मिनिटांमध्ये मसाला व्यवस्थित असा परतवून झालेला आहे.
या ठिकाणी बेसन पीठ आहे त्यामुळे तळाला करपू देखील शकतं, यासाठी आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे। त्यामधील जे तेल आहे ते हलकंसं बाजूला झालेलं आहे, म्हणजे मसाला व्यवस्थित अगदी परतून तयार झालेला आहे। मसाल्याचा कलर देखील लालसर रंग झालेला आहे, छान असा रंग बदललेला आहे। हा मसाला परतवत असताना गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी ठेवायचा आहे, कारण बेसन पिठामुळे तळाला हा मसाला चिटकतो। त्यासाठी आपल्याला अगदी लो फ्लेमवर आपल्याला हा मसाला परतवून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला बटाटा यामध्ये टाकलेला आहे। त्यानंतर आपण जी भिजवून घेतलेले मूग होते ते मूग यामध्ये टाकलेले आहे। हे पहा, साधारणतः 1 वाटी मूग मी रात्रभरासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि अगदी व्यवस्थित असे आपले मूग भिजवून तयार झालेले आहे। आता हे मूग यामध्ये टाकल्यानंतर आपण व्यवस्थित असं मिक्स करून देणार आहोत। सुरुवातीला आपल्या गॅसचा फ्लेम हा लोच ठेवायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत। आता ही पेस्ट देखील आपण यामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आपल्याला यामध्ये गरम पाण्याचा यूज करायचा आहे। आता या ठिकाणी साधारणतः 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं, परंतु आवश्यकतेनुसार आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत। आता अगदी व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं। आता या ठिकाणी तुम्हाला यामध्ये ग्रेव्ही किती घट्ट किंवा किती पातळ ठेवायची त्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करू शकता, कारण बेसन पीठ आहे आणि जेव्हा ग्रेव्ही शिजली जाते तेव्हा थोडीशी घट्टसर होते। त्या अंदाजानुसार तुम्हाला या ठिकाणी गरम पाण्याचा वापर करायचा आहे। या ठिकाणी साधारणतः पाऊण ग्लास एवढं पाणी मी या भाजीसाठी वापरलेलं आहे आणि पाणी टाकताना तुम्हाला गरम पाणीच या ठिकाणी यूज करायचं आहे। आता सर्व भाजीमध्ये आपण हे पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा एवढं मीठ टाकणार आहोत, कारण अगोदर कांदा परतवताना देखील थोडंसं मीठ या ठिकाणी वापरलेलं होतं, त्यामुळे दोनदा मीठ वापरताना थोडंसं काळजीपूर्वक वापरा। त्यानंतर यामध्ये आपण अगदी चमचा ठेवायचा आणि लो फ्लेमवर अगदी 8 ते 10 मिनिटासाठी, जोपर्यंत आपला बटाटा शिजत नाही तोपर्यंत आपण ठेवलेली आहे आणि छान अशी चमचमीत आपली ही मूग बटाट्याची भाजी या ठिकाणी तयार झाली आहे। कोणतंही वाटण न करता मुलांच्या टिफिनसाठी बनवा, ऑफिसच्या डब्यासाठी बनवा किंवा पाहुणे आल्यावर बनवा, जेवणासाठी बनवा, केव्हाही अगदी झटपट बनवून तयार होणारी ही भाजी चवीला देखील तेवढीच छान लागते। रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर या व्हिडिओच्या या रेसिपीच्या खाली जे कविताज किचन हे चॅनलचं नाव आहे त्यासमोरचे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून त्यासोबतच्या घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील 5ही दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार दुपारी 12 वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका। अगदी छान चमचमीत आपली ही भाजी तयार झालेली आहे। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।